असे सगळ्यांचे उमेदवार याचं वाचन आपण आत्ताच ऐकलं ते श्रोते सांगते. माजी खासदार प्रसादराव तनपुरे, आमदार लहू कांबळे यांचे विचार आपण आत्ताच ऐकले ते आमदार फाळके तनपुरे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू, आपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आढाव, रावसाहेब म्हस्के, संजीव फजले, अशोक बाबर, व्यासपीठावरचे सगळे सहकारी आणि उन्हामध्ये या ठिकाणी बसलेले आपण सगळे बंधू. निवडणूक आली येत असे फार आहे. यावेळी निवडणूक नेहमीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे आणि विशेषतः या मतदारसंघामध्ये आणखी वेगळी आहे. एक जर देशाचा विचार ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला 10 वर्षे ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांनी काय भूमिका घेतली, काय सांगितली आणि काय केलं याचा हिशोब हा मागण्याच्या संबंधीची ही निवडणूक आहे. मला आठवत आहे 5 वर्षाच्या पूर्वी 10 वर्षापूर्वी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक ठिकाणी जात होते आणि डॉक्टर मनमोहन सिंगांच्या टीका करत होते. त्यांचं वाचन द्यायचे. माझ्याकडे त्याची कॉपी आहे, आता मी शोधत होतो, मिळालं नाही. त्यांचं वाचन द्यायचं ते एकच सांगा, महागाई महागाई महागाई. आणि त्यांनी सांगितलं की माझ्या हातात सत्ता द्या, 50 दिवसाच्या आत 50% किमती कमी करतो. पेट्रोलचा दर काय होता 71 रुपये लिटर त्यावेळेला. त्यांचे 50 दिवस आहे पण 3650 दिवस झाले. आज काय भाव आहे? तो जो भाव 71 होता तो आज 106 झाला. हा 50%चा हिशोब. या पद्धतीने महागाई केली. घरामध्ये 74 गॅस असतो. 2014ला गॅसची किंमत काय होती? सिलेंडरला 410 रुपये. 50% कमी करण्याचं वचन मोदींनी दिलं होतं. आज तो भाव 1160. दुसरी घटना सुद्धा जास्त. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की या देशामध्ये शिकलेले तरुण आहेत, नोकरी नाही, त्यांच्या हातावर काम देणार आणि 2-2 कोटी नोकऱ्या तयार करणार. या जगामध्ये एक संस्था आहे, सगळ्या देशांनी काढली, तिचं नाव इंग्रजीमध्ये ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. आणि तो जगाचा कामगारांचा आणि बेकारांचा अभ्यास करतो. त्या संस्थेने अभ्यास केला आणि हिंदुस्थानचा अभ्यास त्यांनी मांडल्यावर जगाच्या समोर की या देशामध्ये 100 तरुण घेतले त्याचे 87 तरुण आज नोकरीला वंजळ घेत आहेत आणि दुःखी परिस्थितीत आहे. बेकारीचा प्रश्न नाही. काय या लोकांनी नक्की केलं ते सांगतात मोदींची गॅरंटी ही यांची गॅरंटी टिकाऊ नाही आहे. त्यांच्या गॅरंटीचा चेक चालत नाही, तो वापस येतो. आणि म्हणून ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्या लोकांनी आज या देशाच्यासाठी खऱ्या अर्थाने काही केलं नाही. काही गोष्टी केल्या आणि त्या गोष्टी केल्या म्हणजे सत्तेचा गैरवापर. आज अनेक लोक आम्ही बघतो ED हे नाव लोकांना माहीत नव्हतं. EDच्या केसेस करतात, CBIच्या केसेस करतात,
प्रदूषणच्या केसेस करतात, खोट्या केसेस करतात, अनेकांना केसेस केल्या. माझ्या केस केली होती. कशासाठी माझ्या केस केली तर राज्य सरकारी बँकेमध्ये काही झालं त्याच्यात माझ्या केस केली. मी राज्य सहकारी बँकेचा सभासद नाही, राज्य सहकारी बँकेत मी कर्ज कधी आयुष्यात काढलं नाही, त्या बँकेत कधी गेलो नाही. माझ्याही केस केली आणि नोटीस आली या ईडीच्या ऑफिसमध्ये. इथं येतो म्हणजे निघालो यायला थोडं सगळे अधिकारी आले, हात जोडले, येऊ नका आमच्याकडून चुकून येतो गेला. मी आता आल्याशिवाय सोडत नाही. शेवटी ती नोटीस थांबली त्या ठिकाणी. पण मोदी साहेबांनी त्यांच्या विचाराच्या विरुद्ध जो वागतो त्याच्यात तुरुंगात घालण्याच्यासाठी या ईडीचा गैरफायदा हा ठिकठिकाणी घ्यायला सुरुवात केली. आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव 3दा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. त्यांचं वैशिष्ट्य हे साधा माणूस, लहान कुटुंबाचा, आर्थिक परिस्थिती साधी, पण लोकांच्याशी बांधिलकी पटली. त्यांनी आपल्या राज्यामध्ये दिल्लीमध्ये शिक्षणाची सोय इतकी चांगली केली की शिक्षणाचा त्यांनी वादा थांबवला. आरोग्याच्यासाठी कुणी आव्हान पाहिलं की सवलती सोयी इतक्या चांगल्या दिलं आणि त्यासाठी पैसे घ्यायचे नाहीत हे धोरण ठरवलं. घरगुती वीज कमी केली, घरातून पाण्याचे दर कमी केले आणि त्याचा परिणाम आज तिथली दिल्लीची जनता त्याच्यात खुश आहे. त्या अरविंद केजरीवालनी काही टीका केली केंद्र सरकारवर, आज त्यांना तुरुंगात टाकली. देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री आज तुरुंगात आहे. तीच गोष्ट झारखंडमध्ये. झारखंड आदिवासींचं राज्य, त्या आदिवासींच्या राज्याचा मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करणारा. रांची ही त्यांची राजधानी, तिथं चेहरा बदलण्याच्यासाठी यांनी कष्ट केले. केंद्राची मदत मागितली, केंद्राने मदत दिली नाही म्हणून मोदींच्या टीका केली. आज तो मुख्यमंत्री तुरुंगात आहे. मुख्यमंत्री 2 राज्याची तुरुंगात. पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी त्या ठिकाणी चांगलं काम करणारी सामान्य कुटुंबातली वडील आहे. तिच्या मंत्रिमंडळाचे 3 लोकांना असेल, दिल्लीच्या मंत्रिमंडळाच्या 3 मंत्र्यांना असेल. म्हणजे सत्तेचा वापर लोकांचे संसार उभे करण्याच्यासाठी न वापरता त्याचं जीवन उद्ध्वस्त कसं होईल त्यासाठी वापरण्यात ही भूमिका आज नरेंद्र मोदींनी केली. ही हुकुमशाहीच्या रस्त्याने आपण चाललेलं. आज लोकशाहीचं राज्य, संसदीय लोकशाही आपण स्वीकारलेली आहे. असं असताना त्या हुकुमशाहीच्या रस्त्याने जायचा प्रयत्न एखादा प्रधानमंत्री करत असेल तर भले आज त्यांच्या हातात सत्ता आहे, पण निवडणुका झाल्याच्या नंतर त्यांचं हे सत्तेचं सिंहासन आम्ही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि तो निकाल या ठिकाणी आपल्या सगळ्याला घ्यायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक व्हायची. हे झालं देश पातळीचं. नगर जिल्ह्याचं काम वेगळंच असतं. इथे काही मंडळी आहेत अनेक वर्षाच्यापासून सांगतात 50 वर्षाची सेवा करतो. मला माहिती नाही किती वर्षाची सेवा करतात, पण ऐकतोय ते वेगळं ऐकायला हवे. काय असं महत्त्वाचं काम त्यांनी केलं. आम्ही अभिमानाने सांगतो की देशाचा फायदा सरकारी सरकारला अण्णासाहेब शिंदे, धर्मेंद्र गाडगे आणि पद्मश्री विखे पाटील यांनी काढला. आनंद आहे आम्हाला, अभिमान आहे आम्हाला. पण नंतरच्या पिढीने काय दिलेलं आहे. आज ते सांगतात अनेक गोष्टी, पण त्यांचं एखादं वागलं कसं. दुसरी पिढी, तिसरी पिढी आज आली. आज अनेक लोक मला सांगतात की सत्ता इतकी डोक्यात दिलेली आहे की उजवीच्या माणसाला सुद्धा
इज्जतीनं वागायचा स्वभाव नाही या लोकांचा. टीका टिप्पणी करायची, कुणावरी करायची, अनेक गोष्टी करायच्या. त्या गोष्टी अशा करायच्या की त्याचा गैरफायदा कसा घेता येईल त्या पद्धतीने करायचा. एकेकाळी हा जिल्हा दस्तावेज जिल्हा म्हणून ओळखला जायचा, अजूनही आहे काही प्रमाणात. आणि म्हणून अनेक धरणं आपण लागतील. मला असंच आहे की आम्ही लोकांनी लक्ष घातलं, जिल्ह्याच्या नेत्यांनी लक्ष घातलं आणि निवडणूक धरणाच्या संबंधीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आणि हेतू हा होता विशेषतः राहुरी, संगमनेर, राहता, अकोले, सिन्नर या भागातल्या, जिल्हा भागातल्या, दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांची जमीन ही बागायत कशी करता येईल त्यासाठी हा प्रकल्प होता. आणि त्या काळात तुम्हाला लोकांना फारसं माहीत असेल कदाचित की ही योजना व्हावी म्हणून एक परिषद झाली. त्या परिषदेमध्ये दत्ता देशमुख होते, थोडसे नेते होते या जिल्ह्याचे, पाहण्याच्या उद्देशाचे तज्ज्ञ होते. आणि त्या कामगार दत्ता देशमुख यांनी या धरणाची बाजू मांडली. आज जे उमेदवार आहेत त्यांच्या वादवडिलांनी त्या धरणाला विरोध केला. दत्ता देशमुखांनी सत्य सांगितलं की या ठिकाणी धरण होईल, कालवे होतील आणि शिवारात पाणी जाता येईल. आणि त्या उद्देशाने काय त्या ठिकाणी घ्यायची भूमिका घेतली ते म्हणजे काही कामं होऊ दे, अजूनही फुली नाही. पण एक निबंध इथे दुष्काळ हाताळायला उपयोग करत होतं तर त्याला आवड घाल, ते न होईल याची काळजी घे. कसले राजकारण हे राजकारण ज्यांच्या हातात सत्ता आहे आणि जे आज पुन्हा लोकसभेला जायचा प्रयत्न करतात त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी केलं. हा या जिल्ह्याचा इतिहास आहे. अनेक गोष्टी सांगता येतील. मुळा वीज कंपनी देशाची पहिली वीज कंपनी एकेकाळी चांगली चालली होती, आज काय तिथे बंद. हा कारखाना तनपुरे साहेबांनी, दादासाहेबांनी काढलेला राहुरी साखर कारखाना एकेकाळचा महाराष्ट्राचे जे उत्तम कारखाने होते त्याच्यात त्यांचं नाव होत होतं. त्या कारखान्याचं हे वैशिष्ट्य होतं. मला असंच आहे की आम्ही तरुण होतो, युवक काँग्रेसमध्ये काम करत होतो, त्यावेळेला या कारखान्यावर सवन महाराष्ट्राचे नेते एकत्र झाले होते. या कारखान्यावर यशवंतराव चव्हाण आले होते, त्यावेळीचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आले होते, त्यावेळीचे सगळं मंत्रिमंडळ या ठिकाणी आलं होतं. आणि त्याचं कारण उत्तम सरकारी संस्था कशी चालवतात ही पाहायचं असेल तर राहुल यावर गेलं पाहिजे. हा इतिहास आहे राहुलचा होता. आणि तो कारखाना आज या लोकांनी त्याची काय वाचवली हे काही मी सांगू इच्छित नाही. याचा अर्थ एकच आहे, चांगल्या गोष्टी चालून द्यायच्या नाही. आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज या ठिकाणी झाली. देशामध्ये आणि राज्यामध्ये ठिकठिकाणी मेडिकल कॉलेज काढायचे निर्णय घेतले, अनेकांनी घेतले. चांगले कॉलेजेस काढली, सरकारी कॉलेजेस काढली, देणगी प्रकार नाही. पण इथं ते होऊन गेले नाही. त्यांनी आपलं खाजगी एक नाही 2 कारखाने काढले आणि त्या कारखान्या मेडिकल कॉलेज काढली. आणि त्या कॉलेजमध्ये प्रवेश कसा होतो याची माहिती माझ्यापेक्षा कदाचित तुला सगळ्यांना असेल म्हणून मी त्याच्या खोल्यात जात नाही. पण या सगळ्या गोष्टी एकच सांगतात की सत्तेचा गैरवापर, दमदाटी, सामान्य माणसाला घाबरून ठेवण्याचं. पण मी आता सांगू इच्छितो की आज या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने उमेदवार असा दिला तर दिसायला फाटका आहे, 10/10च्या खोलीत राहतो. पण काय गडी आहे, निवडणूक होऊ द्या मग 10वी सदस्यांचं सुरू. आणि त्यामुळे त्या उमेदवाराच्यामुळं आज एक उत्तम प्रकारची व्यक्ती या ठिकाणी तुमच्यासमोर सादर केली. आणि जी काही संकट आहेत ती संकटं दूर करण्याच्या उद्देशाची ताकद या फाटक्या माणसाच्या उद्या आहे. आणि म्हणून उद्याच्याला कापूस उत्पादकांचा प्रश्न असेल, सोयाबीन उत्पादकांचा प्रश्न असेल,
तूर आणि कांदा उत्पादकांचा प्रश्न असेल, बेरोजगारांचा प्रश्न असेल किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी झालेले मुलं मुली त्यांचं दुखणं असेल, या सगळ्या दुखण्याला उत्तर आज निलेश मोदी आहे. त्या निलेश मोदीच्या वारसात हे काम होऊ शकतं. आणि म्हणून सांगितलं जातं कोणत्या भाषेत बोलणार. मगाशीच मी सांगितलं तिच्या 18 भाषेत बोलतायचं. तिच्या 18 भाषेचे अनुवादक असतात. कानाला मशीन लावतायचं. मी मराठीत बोललो तर कर्नाटकाचा माणूस असो, तामिळनाडूचा माणूस असो, काश्मीरचा माणूस असो, त्याला त्याच्या भाषेत माझं भाषण हे सांगितलं जातं. आणि मंत्र्यांना, प्रधानमंत्र्यांना सुद्धा सांगितलं जातं. आणि त्यामुळं मी इंग्रजी बोलतो त्यामुळे मी फार छान झालो असं काही समजायचं काही कारण नाही. ते तुमचं इंग्रजी तुम्हाला लागणार. आम्हाला इथं फाटका माणूस, पण फाटक्या समाजाच्या हिताची जपणूक करणारा आणि मराठीमध्ये अगदी आमच्या गावरान मराठीमध्ये बोलणारा माणूस त्या ठिकाणी हवा. आणि तो आज आम्ही या ठिकाणी निलेशच्या रूपानं तुम्हाला सगळ्यांना दिला. त्यांना मोठ्या मताने विजयी करा. त्यांची खून तुतारी वाजवणारा माणूस, त्यासाठी घोटाळा केला लक्षात ठेवा. हे लोक घोटाळे करायला फार हुशार. त्यांनी आणखी एक माणूस लीडचा उभा केला. त्याला नुसती तुतारी दिली. नुसती तुतारी, माणूस नाही, नुसती तुतारी. अशी खून काय, तुतारी वाजवणारा माणूस. माणूसही पाहिजे, तुतारी पाहिजे. यांनी ठेवली ती नुसती तुतारी ठेवली. नुसती तुतारीचा आवाज दिल्लीला पोचणार नाही. दिल्लीला आवाज पोचायचा असेल तर ती तुतारी कोण हुकली पाहिजे, त्यासाठी माणूस पाहिजे. आणि म्हणून तुतारी वाजवणारा माणूस ही खून निलेश लंकेंची आहे. त्याला मोठ्या मताने विजय करा. आणि आणखी माझ्या 3-4 सभा आहेत, त्यामुळे अधिक न बोलता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.